एखाद्या व्यक्तीच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या शब्दांना सुद्धा तो सुगंध असतो. जसं आपण मोहनभाईंचा उल्लेख करतोय, भावेश पुणेकर यांचा उल्लेख करतोय. त्यांचं कार्यच आज या परिसरामध्ये, या विभागामध्ये खूप चांगलं होतंय आणि त्यामुळेच त्यांची दखल सुद्धा आज भरपूर लोकांनी घेतलंय. समोरून आता जयुरेश म्हात्रे आणि प्रशांत म्हात्रे हे सुद्धा अतिथी कक्षाच्या दिशेने येतात. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. वेलकम, वेलकम, वेलकम. आणि त्यांना विनंती करतोय आपण स्टेजवर या, अतिथी कक्षामध्ये या. मॅचला सुरुवात होतोय. प्रारंभिक बॅटर उतरलेत रोहित निकम आणि यश बंडी. चला तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुद्धा आम्हाला माहिती देत आहेत भावेशजी पुणेकर की प्रशांतजी म्हात्रे आणि जयुरेश म्हात्रे यांनी अतिथी कक्षामध्ये यावं. विनंती आहे भावेशजी पुणेकर साहेबांची. तुम्ही बघू शकता उजव्या बाजूला या दोन व्यक्तींना आजच्या दिवसातील हा शेवटचा मॅच आपल्याला भेटी करता आलाय. पहिले षटक टाकण्याकरता रणजित राठोड हा गोलंदाज झालाय. पहिली दोन षटकं ही मॅन्डेटरी पॉवर प्लेची आपल्याला पाहायला मिळतील. दोन फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. जे खेळाडू कक्षाच्या बाहेर आहेत ना, त्यांना माझी नम्र विनंती आहे की खेळाडू कक्षामध्ये ज्या खुर्च्या आहेत त्या खुर्च्यांवर बसा प्लीज. गेम ऑन. मॅचला सुरुवात होतोय. 3, 2, 1. 1 मिनिट. खेळाडू कक्ष विशेष लक्ष आम्ही पुन्हा एकदा वेधतोय. शिवतेज स्पोर्ट्सचे काही खेळाडू आहेत ते स्टेजवर समोर आहेत. त्यांचे पाय सुद्धा लाल भगव्या रंगाचा जो पडदा आहे त्या पडद्यावर येत आहेत. विनंती करतोय खुर्च्यांवर बसा प्लीज. खुर्च्या आहेत त्या खाली ठेवलेल्या त्या वर ठेवा. हा मान प्रत्येकाला मिळत नसतोय. त्यामुळेच ही नम्र विनंती आहे की खुर्च्यांवर बसा. तोपर्यंत मॅच सुरू होणार नाही. शिवतेज स्पोर्ट्स खेळाडू सर्व खुर्च्यांवर बसा. मॅच सुरू झालाय. पहिलाच बॉल आणि इथे पहिलाच बॉल डॉट टाकलाय. निर्धाव चेंडूने सुरुवात केली गोलंदाज रणजितने. रणजितला आता इम्प्रेसिव्ह कामगिरी या मॅच मध्ये करावी लागेल. दुसऱ्या बाजूला रोहित आहेत. उडवल्या बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक पोहोचतायत. जास्त या ठिकाणी जर पाहिले गेलं तर धावत आलं होतं चेंडू मागे, परंतु चेंडू शेवटच्या क्षणाला जर हुलकावून येते तसं बॉल सीमारेच्या पलीकडे. या बॉलवरती मिळतील धावा 4. रोहित निकमच्या बॅटमधून एक जबरदस्त स्ट्रोक, चौकार. या मॅच मध्ये जास्तीत जास्त धावा बनवायच्या आहेत. यस, आणि त्या अनुषंगाने चांगली वाटचाल करतोय. तो स्कोर बोर्ड वाढवताना दिसतोय. इथे आता लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू काय थांबणार नाही. चेंडू जातो सीमारेषे पार. मिळतील धावा 4. ऍडव्हेंचर बॉईज, चौकार. ड्राईव्ह केला ऑफसाईडला. क्षेत्ररक्षक पोचतायत मुड ऑफला. थर्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवलं जाईल. याही बॉलवरती सिंगल. एक धाव महत्वाची आहे आणि त्यामुळेच ही 4 चेंडू आपण बघितले. 4 चेंडूंमध्ये 9 धावा आलेत. आता स्ट्रायकिंग कडे यश बंटी. मोठा फटका खेळायचा होता. इनसाइड आउट करून बॅटचं हलकसं एज लागलं होतं. फॉरवर्ड शॉर्टलेग मध्ये चेंडू थांबलाय. एकच धाव्याची नोंद होतोय. एका धाव्याची धाव संख्या झाली आहे ते 10 धावा. रोहित निकम आता सध्या तरी दाखवतोय दमखम. फुलटस बॉल आहे. दिशा दिली या बॉलवरती. तत्पूर्वी क्षेत्ररक्षक थोडेसे चाचपडले गेले आणि पाहत असताना या बॉलवरती जर पाहिले गेले तर 2 धावा कंप्लीट केल्यात. धावसंख्या पहिले षटक संपल्यानंतर लागल्या जातात त्या 12 धावा. रविवारच्या दिवसाची आणखीन एक मोठी अनाउन्समेंट आमच्यापर्यंत आलेली आहे आणि ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. रविवारच्या दिवसामध्ये आलेल्या सर्व लाडक्या प्रेक्षकांना, खेळाडूंना, जे मॅनेजमेंट कमिटी मेंबर्स आहेत त्या प्रत्येकाला आणि संघ मालकांना सुद्धा भोजनाची मेजवानी या ठिकाणी ठेवण्यात आलं. रवी वाघमारे यांच्या माध्यमातून ती भोजनाची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळेल. कारण असं प्रत्येक ठिकाणी नसतं.
जे आज रवी वाघमारे हे करतायत आणि खास करून कुमारी निधी दिदीचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्तानं या स्पर्धेला तुम्ही बघतायत. थँक्स सो मच. मनापासून आभार मानतोय रवी वाघमारे आपला आम्ही की रविवारच्या दिवसामध्ये आपण सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था केलंय. वळी आता दुसरं षटक टाकण्याकरता दत्त चव्हाण आलाय. ऑन ड्राईव्ह केलाय बॅटरने. एकदा मिळाली मिड ऑन क्षेत्रामध्ये शतरक्षक होता. फेकी येईपर्यंत एकच धाव. धाव संख्येत होतोय बदल. धाबा लागल्या जातात 13. दत्ताकडे चांगले लेग कटर चे चेंडू आहेत. ते चेंडू त्याला मैदानाच्या आतमध्ये हाताळावे लागतील. इथे फटका चांगल्या दिशेने खेळलाय. पुन्हा एकदा त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन आहे. रोहितचा तो झोन स्ट्रॉंग पाहायला मिळतोय आणि बॅक टू बॅक त्याच दिशेने जर पाहिले गेले तर डिक्लेरेशन झोन येत आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरे षटक आहे. 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही ती संधी आहे त्या संधी घेऊ शकतायत मोठे फटके खेळायची. धावसंख्या 1 ने आता पुढे जाते. चांगलं क्षेत्ररक्षण मिडॉन क्षेत्रात झालंय. धावसंख्या झाली ती 16 धाबा. 1 षटक. हो पुढचा बॉल मिडॉन मधून लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक फंबल झालाय आणि फायदा उचलताना 2 धाबा यश बंटी या बॅटरने पूर्ण केल्यात. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धाबा लागल्या जातात ते 18 धाबा. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18. वेलकम अजित पवार यांचं देखील सुतार यांचं देखील शुभागमन झालं. वेलकम आपलं देखील स्वागत. ॲडव्हेंचर बॉयजचे ते देखील एक सदस्य आहेत. त्यांना देखील विनंती करतो या आपण देखील मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. इथे चेंडू खराब लाईन अँड लेंथ पाहायला मिळाली. लेग स्टिक सोडून जरा चेंडू पाहायला मिळतो. आणखीन एक धाव अंतर स्वरूपात पाहायला मिळेल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. धाव फटकावरती येते म्हणजे 19 धावा. ऑन साइडला इथे फटका चांगला आहे. बॉल थेट निघून जाईल मैदानाच्या पलीकडे. यश भंटीने मैदानाच्या आतमध्ये षटका ठोकलाय. 6 धावा. यश पंटीने मोठा फटका खेचलाय. चेंडू जातोय फॉरवर्ड स्कोलक रिझन मध्ये. 2 बाउन्स ओव्हर द रोप. सीमारेषे पार. शानदार स्ट्रोक. चौकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये बंटी करतोय. 2 षटकाचा खेळ कंप्लीट झाला. धावा फटकावरती 30-15च्या सरासरीने आतापर्यंत शिवतेज स्पोर्ट्स चंद्रपडा या संघात आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपण जरूर बघताय. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर पहिल्या षटकात बाहेर आले आणि या षटकात थोडंसं खराब गोलंदाजी दत्ता याच्या माध्यमात राहिली गेली. 18 धावा त्याने खर्च केल्यात. जमेची बाज एक पाहायला मिळते. संदीप सर ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर आतापर्यंत शिवतेज स्पोर्ट चंद्रपटचा एकही विकेट गेलेला नाहीये. यश बंटीने प्रतिस्पर्धी जो संघ आहे अर्थातच जर पाहिले तर जय सेवालाल पालनापाडा या संघावरती आता प्रश्नचिन्ह उभं केले. चांगली बॅटिंग करतायत ते. षटक क्रमांक 3ला सुरुवात. पहिला बॉल एक स्टिक सोडून चाललोय. तिथून जर पाहिले गेले तर धावा येतात वेगाने. त्या मात्र वाईटच्या स्वरूपात या डावामध्ये पहिल्या आतापर्यंत भरपूर वाईट्स आपल्याला पाहायला मिळाले. 1च्या सानिध्यातून संघाची धावसंख्या धावफलकावर 31. इथे विकेट तर मिळाले आणि त्यामुळेच क्रीज सोडावी लागते रोहित निकम या खेळाडूला. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला यावेळेला पहिला धक्का. 1 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर 31 धाबा. 31 for 1.
संख्या धावफलकावर लागली जाते ती 31 धाबा. तुषार. या पुढचा बॉल इथे अपील लाऊड अपील होती, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. हाच पंचांचा इशारा या ठिकाणी पाहायला मिळतो. व्हाईट बॉल जरूर पाहायला मिळेल. एक धाव अंतरच्या माध्यमातून प्राप्त केली जाईल. या पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केल्या बॉल क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटचे पोहोचतात बॉल पर्यंत. तत्पूर्वी 2 धावा तर प्राप्त केल्या जातील. तिसरी धावेचा प्रयत्न होणार नाहीये. 2च धावा या बॉलवरती मिळतील आणि 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटका जाऊन पोहोचते, ती म्हणजे 34च्या घरामध्ये. 34 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. यस, 2 धाबा मिळाल्यात लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर आणि धावसंख्या 34. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. ओ स्लॉक केलाय. शॉर्ट बॉल होता, पूल करायचं होतं. क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्रामध्ये तैनात, तो करत नाही कोणती चूक आणि गोलंदाजाने भागवली या विकेटने संघाची भूक. विकेट डाऊन. दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 34. थँक्यू टू जबरदस्त कामगिरी आजच्या संपूर्ण दिवसामध्ये मित्रपणे साजनच्या माध्यमात राहिली. ॲज अ फिल्डर जबरदस्त कामगिरी राहिली. त्यानंतर बॅटिंग मध्ये देखील जर पाहिलं तर दोन्ही मॅच मध्ये त्याने चांगले कारनामा केला आणि या मॅच मध्ये आता फिल्डिंग देखील तेवढ्यात चांगली करत असताना मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. पहिल्या 2 षटकात धावा वेगाने आल्या, परंतु षटक क्रमांक 3ऱ्या मध्ये आपण बघतात मिस्टर रोहन गेल्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला, त्याच्या षटकामध्ये धावा या कमी प्रमाणात आतापर्यंत पाहायला मिळतात. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात त्याने आतापर्यंत या षटकामध्ये. इथे जर पाहिले तर ऑन साईडला दिशा दिल्या बॉलला क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. 30 सर्कलच्या आतमध्ये बॉलला अडवलं जाईल अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या पोहोचते धाव फलकावरती 35च्या घरामध्ये. हे षटक संदीप सर टीम पालनापाड्याच्या बाजून राहिले. कुठेतरी बॅकफुटला या षटकात जाणवला गेला शिवते स्पोर्ट चंद्रपटाचा संघ. त्यामुळेच आता बंटी, यश बंटीला विकेटवर चांगला तग धरून राहावं लागेल आणि त्यामुळे तोच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून इनसाइड आउट करून खेळतो हा फलंदाज. फटके करतोय. 1 धाव मिळाली. आता पाहूया किती चेंडू शिल्लक आहेत. 1 चेंडू शिल्लक आहेत या षटकामध्ये. धावसंख्या आहे ती 36 धावा. पुढचा बॉल इनसाइड आउट. चेंडू हवेत होता. मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. संकेत याला सुद्धा परतावं लागतंय. विकेटचं पतन झालंय. 3रा धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला गॉन. थँक्यू सो मच डीजे. 3 षटकं समाप्त झालेत. प्रेक्षक जे युट्यूब वाहिनीवर जुडले गेलेत त्यांच्या माहिती करता तुम्ही मॅच बघताय शिवते स्पोर्ट चंद्रपाडा विरुद्ध जय सेवालाल पालनापाडा. अमन 11 असं नाव सुद्धा आहे. आता 3 षटकांमध्ये ज्या धावा आहेत त्या 36 लागलेत. 12च्या सरासरीने या 36 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 4 षटकं शिल्लक आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटकं संपलेत. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे अजून एक. तो एक बेनिफिट असेल मी तर म्हणेन शिवते संघासाठी. बाबा आता षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाज दाखल झाले, ज्याने पहिले षटक 12 धावांचा हाताळलं. षटकामध्ये काही विकेट प्राप्त करू शकला नाहीये. तोच गोलंदाज षटक क्रमांक 4 मध्ये मिस्टर रणजित आलाय. रणजितच्या पहिल्याच बॉलवरती बैठक स्ट्रोक खेळलाय आणि बॉलला थेट पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी द ग्रेट मराठा संस्थापक चषकातील आणखीन एक दमदार षटकार फलंदाज यशच्या बॅटमधून. वॉट अ स्ट्रोक. चर्चा आपण करणार आहोत त्या फटकेची. आता गोलंदाज झालाय
इनसाइड आउट चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये वळवलाय, डेड बॉलचा इशारा आलाय. आणि याचाच अर्थ धावसंख्येचा जर आपण विचार केला तर सध्याच्या स्थितीला धावसंख्या 42, 42. स्कोर इज 42. डेड बॉलचा इशारा पंचाने दर्शवलाय. जय सेवालाल पालनापाडा टीमला आणखीन मेहनत घ्यावी लागेल, कारण ह्या डावामध्ये मेहनत घेताना दिसलंय यश बंटी, रोहित निकम. 14 धावा रोहित निकमने बनवलं. सोनू यादव स्वस्तात बाद झालाय. संकेत कर्णधार होता, तो सुद्धा स्वस्तात बाद झालाय. आणि यश बंटी 2 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीनं चांगली 21 धावसंख्येची खेळी आपल्या डोळ्यासमोर पेश करतोय. ओ दांडीगुल, विकेटचं पतन झालंय. आता पलटवार केलाय पालनापाडा या संघाने. गॉन. एक तुझी तर एक माझी. आणि यावेळेला गोलंदाजाने मारली बाजी, कारण षटकार लागल्यानंतर स्वतःला सावरतोय. म्हणूनच कधीच खच्चीकरण होऊ नये एखाद्या खेळाडूचं. षटकार लागल्यानंतर चांगली गोलंदाजी करतोय, वापसी करतोय. आता हट्टाकट्टा मजबूत बांधाचा खेळाडू आलाय शिवम. क्रमांक 6 वर खेळण्याकरता तो उतरलाय. लोअर मिडल ऑर्डर मध्ये त्याची वर्णी लागली जाते. 3.2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 42. थोडीशी संकट आले, त्या संकटांना दूर करावं लागेल आलेल्या बॅटरला. दुसऱ्या बाजूला जो दबाव होता पहिल्या 2 षटकांमध्ये, तो दबाव मागच्या जवळजवळ 8 चेंडू नंतर हटलाय. रोहनने 3 विकेट घेऊन पूर्णतः या मॅच मध्ये वापसी करून दिले आपल्या टीमला. आता रणजित राठोड गोलंदाजीमध्ये वापसी करतोय. गोलंदाज तयार. इनसाइड आउट चेंडूला कुळून काढलं जातं. मिड ऑफ क्षेत्रामध्ये 1 धाव मिळाली. एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली ती 43 वर. 43 रन्स. 43 धावा धाव फटकावरती लागल्या गेल्यात. कुठेतरी या षटकामध्ये आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून राहतो. रणजित पहिल्या षटकावर जरी षटकार आला, त्यानंतर त्याने कमबॅक केलेला आहे. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय बॉलपर्यंत. या बॉलवरती एक सिंगल प्राप्त होईल आणि एकच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. 5 शुभम देखील जर पाहिलं तर शिवम देखील एक अफलातून बॅटर आहेत, परंतु त्याच्या बॅटमधून आता मोठा फटका येणं गरजेची गोष्ट राहील. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर चालू असताना शेवटचा अंतिम बॉल. सन्मानजनक स्ट्रोक खेळलाय. इथे डायरेक्ट हिट जरूर लागलाय. नॉट आउट पंचाने घोषित केले. अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा या बॉलवरती सिंगल प्राप्त होईल. जवळपास जर पाहिलं तर 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धाव फटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजे 45च्या घरामध्ये. चांगल्या स्थितीमध्ये संदीप सर मित्र म्हणेन टीम आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शिवते स्पोर्ट चंद्रपटाचा संघ, कारण की येणारे 3 षटके इथून देखील शिल्लक असतील. 3 षटकांमध्ये 18 बॉलमध्ये 40च्या पलीकडे जावंच लागेल. स्कोर इज 45. धावसंख्या 45. 4 षटकांच्या समाप्ती. पहिल्या 2 षटकांमध्ये 30 धावा आल्या होत्या आणि नंतरची जे 2 षटकं आहेत ना, त्या 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 15 धावा आल्या. आणि इथे बघा, रणजित राठोडचं तारीफ करेन. पहिल्या चेंडूवर षटकार लागल्यानंतर 5 चेंडूत फक्त खर्च केलं 3 धावा. चांगली वापसी करून दिलंय जय सेवालाल पालनापाडा या टीमला. आणि संकट पूर्णतः आता दिसून येतात बॅटिंग करणाऱ्या टीमवर. या संकटांना दूर करावं लागेल आणि त्याकरता कानमंत्र सुद्धा आवश्यक आहे. ते कानमंत्र देण्याकरता भावेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा या मॅचची चर्चा करूया. ऐकूया सुमधुर गीत. चला, या ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण वळूया मॅच कडे. 5वं षटक घेऊन येतोय गोलंदाज रोहन. समोर आहे शिवम. शॉर्ट बॉल डाऊन द लेग स्टंप सोडून जाणारा बॉल. वाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 46. षटक क्रमांक जर पाहिले तर 5वा आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आणि रोहन या ठिकाणी पुढे आलेत. गेल्या मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन रोहनचं राहिलं. याही मॅच मध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी रोहनच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळाली. ऑप्स्टिकच्या बाहेरचा बॉल होता.
पाहिलं निहाळलं बाकीचं काम पंचांवरती सोपवलं गेलं. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव्या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार. स्ट्राईक एंडवरती शिवम. या पुढचा बॉल पुन्हा एकदा सोडून दिला गेला. संदीप सर बॅक टू बॅक 2 वाईट बॉल होतात. एक धाव महत्वाची असते आणि अवंत स्वरूपात बॅक टू बॅक या 2 धावा अवंतच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. हे बोनस गुण आहेत क्रिकेटमधील. पुढचा बॉल मोठा फटका डिक्लेरेशन झोनच्या दिशेने आणि 2 धावा मिळतील बॅटरला. 2 धाब्याची मदत मिळाली. धावसंख्या पोहोचली 50 वर. 50 अप म्हणजेच 50 रन्स ऑन द बोर्ड. 50 धावा धावफलकावर जमा झालेत. उर्वरित जी काही चेंडू आहेत षटका आहेत त्याच्यामध्ये 30 ते 40 धावा येतील काय आणि त्या आल्या तर एक मजबूती होईल पहिल्या इनिंग मध्ये. येणं गरजेचं आहे शिवतेज स्पोर्ट चंद्रपडा संघासाठी. या पुढचा बॉल हवेत खेळलाय परंतु दत्ताला बीट करत असताना बॉल मागे निघून चाललाय. प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा या बॉलवरती 2 धावा प्राप्त केल्या जातील आणि पाहत असताना जर पाहिले गेले तर या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 50+ अर्थातच 52 धावा या धावफटकावर झाल्यात. पुढचा बॉल इनसाइड आउट कव्हर क्षेत्रामध्ये डिक्लेरेशन झोन आहे तिथून जास्तीत जास्त धावा येत आहेत आणि हे लक्षात घेतलंय आता बॅटिंग करणाऱ्या टीमने बॅटरने. धावसंख्या 2 ने पुढेच गेली. धावसंख्या झाली आहे ती 54. 4.3 चेंडूचा खेळ संपलाय. बॅटिंग लाईनअप चांगली होती. याआधी 21 धावांचं योगदान यश रोहित निकमचं 14 धावांचं योगदान आपण बघितलं आणि आता लोअर मिडल ऑर्डर मध्ये चांगली बॅटिंग करतोय शिवम हा खेळाडू. मोठा फटका जरी आला नाही तरी डाव त्याने सावरलाय. नक्कीच सिंगल डबल या ठिकाणी प्राधान्य दिले आणि पाहत असताना जर पाहिले गेले तर आतापर्यंत शिवमची बॅटिंग चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक बॉलवरती धावा गणित आल्यात त्याच्या बॅटमधून. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज रोहन तयार. इथे चांगला बॉल आहे आणि यस इथे काय झालंय ते यष्ट्यांवरती हा बॉल आदळलाय. पंचांचा बोट आकाशामध्ये आणि येस फलंदाज बाद. लक्षात ठेवा पंचांचा निर्णय अंतिम राहील. विकेट जाईल. फलंदाज शिवम बाद. स्वभावाने हाय कोयनूर हिरा त्याला म्हणतोय गाव लोक सारा त्याला म्हणतोय गाव लोक सारा त्याला म्हणतोय गाव लोक सारा हे मन मी लावू भोला सादा. आय थिंक हलकासा प्रेस झाला यष्ट्यांना हा चेंडू आणि त्यामुळेच पंचाने लगेचच बोट आकाशाकडे उंचावलं. धावसंख्या धावफळकावर आपण बघितलं तर ती आहे 54 धाबा. गडीबाद झाले ते 5 गडीबाद 54 धाबा. आता हसन याच्या मदतीला दर्शन म्हात्रे नावाचा खेळाडू येतोय. त्याच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे. ओपन्सचं जे क्रिकेट आपण बघतोय ओव्हरआर्मचं क्रिकेट त्या ओव्हरआर्म्स क्रिकेटमध्ये दर्शन याच्या बॅटमधून चांगल्या धावा आपण अनेक वेळा बघितलंय. षटकाराची आतषबाजी तो करत असतोय. 4 चेंडू टाकून झालेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकामध्ये. धावसंख्या 54. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन बॅटर दर्शन मात्र तयार. स्ट्राईक इन कडे बॅट तो आपली आपटतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेत आहे. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षकांनी दिली नाही हमी आणि कदाचित हा या गोलंदाजाचा 5वा विकेट असता. 5वी सफलता त्याला मिळाली असती. हा झेल जर क्षेत्ररक्षकाने टिपला असता. आता दर्शन म्हात्रे या बॅटरने 4 धावा पळून पूर्ण केल्यात. ह्या 4 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 58 धावा. ह्या 4 धावा उपयुक्त ठरतील असं वाटतंय. नक्कीच कुठेतरी खराब फिल्डिंग मी तर म्हणेन टीम पाल्लापाड्याच्या संघाच्या माध्यमातून होत असताना दिसत आहे. कारण की या धावा कुठेतरी रोखणं गरजेचं गोष्ट होती आणि त्या धावा या ठिकाणी जो आपल्याला पाहायला मिळत आहेत. दर्शनला संधी दिली. आता पाहूया दर्शन त्या संधीचं सोनं करतोय का. धावफटकावर धावा जर पाहिल्या गेल्या तर जाऊन पोचतायत 58 धावा. या पुढचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर राहिलाय आणि पुन्हा एकदा पंचाचा इशारा आला. व्हाईट बॉल. इथे काय घडलंय पुन्हा एकदा जर पाहिले गेले तर वाईट चेंडू पाहायला पडतो. यापूर्वी ऑफस्टिकवर चेंडू हाताळला. लगेच आपण जर पाहिले तर लेग स्टिक वरती चेंडू हाताळला. खराब गोलंदाजी रोहनच्या माध्यमातून. या पुढचा बॉल जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत प्रेक्षक बनून राहतील. बॉल डीप मिड विकेट क्लिअर होईल. षटकार.
बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा आता येतोय. 5 षटकं समाप्त झाले. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 66. 66 रन्स ऑन द बोर्ड. 66 धावा झालेत. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये शिवतेज स्पोर्ट संघाला आणखीन चांगली वाटचाल करावी लागेल. संघ मालक म्हणून शिवतेज स्पोर्टचे सर्वेसर्वा नचिकेतजी घरत यांना त्यांच्या खेम्यामध्ये बघतोय आपण. स्वर्गीय जयेश घरत काडू कक्षात ते सध्या बसलेले आहेत. एन्जॉय करतायत या स्पर्धेला. गोलंदाज तयार. रोशन इनसाइड आउट धाव घेण्याची संधी होती, परंतु हसन आणि दर्शन या दोघांमध्ये सामंजस्यपणा दिसला. त्यांनी एकमेकांना थांबवलंय. धावसंख्या आहे ती 66. दर्शनला ठाऊक आहे या मॅच मध्ये आपण एक षटकार ठोकला, एक चौकार ठोकलाय, म्हणजेच आपल्याला मैदानाच्या आत राहणं गरजेची गोष्ट आहे. दुसऱ्या बाजूला हसनांना आपण बघताय 2 चेंडूचा त्याने आतापर्यंत सामना केलाय. या पुढचा बॉल चांगला ड्रॉप पाहायला पडतो. क्षेत्ररक्षक आहे क्षेत्ररक्षकाच्या आतमध्ये चुकीची फिल्डिंग पाहायला पडते. बॉल मागे निघून चाललाय. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. क्षेत्ररक्षक पोहोचतील तत्पूर्वी 3 कंप्लीट झाल्या आहेत. 34चा कॉल असेल आणि इथे 4 धावा. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली, परंतु संदीप सर पुन्हा एकदा खराब असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. या इनिंग मध्ये 2 वेळा चौकार या वेळेला धावून काढला बॅटरने. एकदा दर्शन मात्रेने आणि आता हसन या बॅटरने. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली 70 वर. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या जवळून जाणारा बॉल होता. सुरक्षितरित्या नॉन स्ट्राईक एंडच्या क्रीज मध्ये बॅटर थांबतोय. हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी रोशनची सुद्धा आपण बघितलंय. हो नक्कीच. रोशनने देखील जर पाहिले तर चांगली गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत केले. हो इथे जर पाहिले गेले तर जबरदस्त जर गेले तर लेग स्टिकच्या अगदी बाहेर निघून चालला. वाईट बॉल. पंचांचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येचा कोटा सुद्धा वाढतोय. धावसंख्या 71. पुढचा बॉल सरळ बॅटने स्ट्रेट ड्राईव्हचा फटका बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2च धावेवर समाधान मानतात हे दोन्ही बॅटर. सर्व काही व्यवस्थित चाललंय असंच म्हणावं लागेल. हसन आणि दर्शन या दोघांमध्ये. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या 73. पुढचा बॉल पुन्हा एकदा रोहन तयार. हसन साठी इथे चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु डिक्लेरेशन झोन 2 धावा बॉलवरती मिळणार आहेत आणि या धावा फार महत्वपूर्ण असलेल्या मॅच मध्ये टीम साठी, कारण की ज्याप्रमाणे आतापर्यंत हसनच्या बॅटमधून सिंगल डबल चालू आहेत आणि अशा रीतीने जर पाहिले गेले तर शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या डावातील धावा फटकावरती लागल्या गेल्यात. या षटकातील असेल हा शेवटचा बॉल. 75 धावा लागल्या आहेत. 5 बाद 75. 7 षटकांचा हा सामना. व्हाईट बॉलचा इशारा पंच गणेश साटम यांचा आपल्यापर्यंत पोहोचतोय. धावसंख्या 76. पुढचा बॉल इनसाइड आउट. खवरच्या दिशेने चेंडूला पाठवून दिलंय. 1 बाउन्स 2 बाउन्स. किती धावा मिळतील बघूया. 2च धावा. चांगला शॉर्ट सिलेक्शन. 2 धावांचे केले कलेक्शन. 6 षटकांचा खेळ संपलाय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत त्या 78 धावा धाव फळकावर लागले जात आहेत. 78 रन्स ऑन द बोर्ड. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा येऊया शेवटच्या षटकात. समाज सेवेत पुढाकार कधी न घेई तो माघार. असा रूपाबान दमदार मोहनबाई 1 नंबर. असा रूपाबान दमदार. चला ब्रेक नंतर आपण शेवटच्या षटकापर्यंत पोहोचूया. शेवटचे 6 चेंडू हाताळण्याकरता विलास पवार नावाचा गोलंदाज आलाय. बॅटिंग तर चांगली व्हायलाच पाहिजे. होणं गरजेचं आहे. यापूर्वी केलेल्या गोलंदाजी चुका आता मात्र इथून चांगल्या रीतीने गोलंदाजी होणं गरजेची गोष्ट आहे, परंतु पहिलाच बॉल या ठिकाणी अवंतर स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा स्वरूपात या ठिकाणी धाव ऍड केली जाईल. 79 धावा लागल्या होत्या आणि आता थोडासा लेग स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. चेंडू आणि बॅटचा स्पर्श झालाय. 2 धावा पळून पूर्ण केल्या. तिसऱ्याची नोंद सुद्धा होईल. ओव्हर थ्रो झालाय आणि फायदा उचलताना या 4 धावा पळून पूर्ण केल्या. दर्शन मात्र या खेळाडूने तो थकलाय. 2 वेळा त्याने पळून 4 धावा पूर्ण केल्यात. याचाच अर्थ या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या झालेली आहे 83. 83 धावफळक वाढतोय आता. जबरदस्त धावसंख्या उभारली गेली. इथे पुणे एकदा हवेत खेळला. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. यावेळेला जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक वेगाने बॉल पर्यंत येत आहेत, परंतु बॉलला जज करू शकले नाही आहेत.
2 धावा कम्प्लीट, 3 धावा कम्प्लीट आणि पाहत असताना जर पाहिलं गेलं तर सहजरित्या सोप्या पद्धतीने पुन्हा एकदा संदीप सर 4 धावा कम्प्लीट केलेल्या आहेत. कुठेतरी खराब फिल्डिंग मी तर म्हणेन टीम पालनापडाच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि त्याच कारणास्तव ही धावसंख्या वेगाने वाढत राहते. धावसंख्या 4च्या मदतीने झाली 87. 5 गडी बाद 87 धाबा. शेवटचे षटक सुरू आहे आणि शेवटचे 4 बॉल शिल्लक. डाऊन द लेग व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धाब्याची नोंद होते. धावसंख्या झाली आहे ती 88 धाबा 88. यापुढचा बॉल हवेत खेळलाय, पुन्हा एकदा मिस टायमिंग. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, पुन्हा एकदा चुकी केली आहे. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. सातत्याने जर पाहिले गेले तर या मॅच मध्ये अडथळा निर्माण केला क्षेत्ररक्षकाने, कारण की ज्याप्रमाणे भरपूर कॅचेस त्याने सोडल्या, 3 कॅचेस या संपूर्ण डावामध्ये सोडल्यात आतापर्यंत. जास्तीत जास्त कॅचेस सुटले गेलेत आणि त्याचा फायदा प्रतिस्पर्धी शिवतेज संघाने उचललाय. आता हा चेंडू जर आपण बघितला तर मिडल अँड ऑफ स्टंपच्या दिशेने होता. लेग ब्रेकचा हा मारा होता. डॉट बॉल. शेवटचे 2 बॉल शिल्लक. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. पाहूयात किती धावेंचं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न राहील. 90 धावा फटकावरती राहिलेत. यावेळेला जर पाहिले तर क्षेत्ररक्षक आहेत, यावेळेला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि इथे मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर फलंदाज बाद झालेत. कदाचित संदीपचा रन झाला असता, परंतु थोडंसं लेझी क्रिकेट झालं आणि तिथे जर पाहिलं गेलं तर दर्शनची विकेट आली मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद. संख्या धावफळकावर आपण बघितले तर ती 6 गडी बाद 90 धाबा. आता ह्या इनिंग मधला हा शेवटचा बॉल असेल. हसन बॅटिंग चांगली करतोय, फलंदाजी चांगली करतोय. आता हा ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल होता. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या 91. शेवटचा बॉल. सरळ बॅटचा वापर केलाय चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स. ओहो, काय केलं बघूया. चेंडू तर मैदानाच्या आतमध्ये आहे. पाहता पाहता हसनने पळून 4 धावा पूर्ण केलेत. चौकाराची मदत मिळाली. याचबरोबर पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकावर लागली आहे ते 95. 96 धावसंख्येचं लक्ष हे पुढे पार करावं लागेल जय सेवालाल या टीमला. हे लक्ष कसं पूर्ण केलं जाईल याआधी आपण अतिथी कक्षामध्ये एक स्वागत आणि सन्मान घेऊया. महाराष्ट्रातील प्रख्यात असलेले समालोचक, आमच्या समेत अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये धावतं समालोचन ज्यांनी केलंय. रायगड, रत्नागिरी, पनवेल, नवी मुंबई, मुंबई या परिसरामध्ये जाऊन क्रिकेट, टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट, कबड्डी, विशेष म्हणजे कबड्डीमध्ये चांगलं योगदान त्यांचं. स्वतः एक चांगले कबड्डीचे खेळाडू होते. आमचे जवळचे मित्र समालोचक भरतजी मोरे यांचं स्वागत आणि सन्मान होतोय. खूपच चांगला आणि गोड आवाजाचे धनी आहेत. भरतजी मोरे सरांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. रवी वाघमारे यांच्या शुभ हस्ते मायेची ऊब देणारी ही शॉल, स्पर्धेची आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह. कारण ही स्पर्धा कुमारी निधी मोहन पाटील, निधी दिदीच्या वाढदिवसानिमित्त आहे. ॲडव्हेंचर बॉय चंद्रपडा हे आयोजक आहेत. भावेशजी पुणेकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेला तुम्ही बघतायत. सोबत आमचे जुडले गेलेत भरतजी मोरे. अर्थातच समालोचन कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा ते जातीलच. तत्पूर्वी प्रतिक्रिया या स्पर्धेबद्दल, कारण भावेशजी पुणेकर सरांनी तुम्हाला संपूर्ण 5 दिवस या स्पर्धेकरता दिले होते. तुम्ही वेळात वेळ काढून या पहिल्या दिवसामध्ये धावतं समालोचन केलं. या स्पर्धेचा अनुभव तुम्हाला कसा वाटला? सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा ही स्पर्धा आली आहे आणि या स्पर्धेचा अनुभव दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा खूप चांगलं आयोजन आहे. आयोजनामध्ये कोणत्या प्रकारची कमी नसते आणि त्याच्यामध्ये कमी बोलण्यासारखं काहीच नसतं. पण जी खेळण्याची मजा या मैदानावरती आहे ती अजूनही कायम आहे हे बघून बरं वाटलं. त्यामुळे भावेश आणि त्यांची संपूर्ण टीम जे कार्य करते हे असंच करत राहू आणि ही स्पर्धा अजून उत्तरोत्तर वाढत जाऊ. इन टर्म्स ऑफ मनी, इन टर्म्स ऑफ बोलतात ना टीम डेज सगळं काही. पण हॅट्स ऑफ आहेत खऱ्या अर्थानं. ही स्पर्धा जी आहे ती
फक्त स्पर्धा होत नाही किंवा बक्षिसं दिली जात नाहीत, तर क्रिकेटला जिवंत ठेवण्याचं कार्य केलं जातं. आज आपण बघतो बाकीच्या ठिकाणी जातो त्यावेळेला ते सिंगल डबल कोण घेत नाही, पण इथं सिंगल डबल नाही घेतलात तर तुम्ही मॅचमध्ये जिवंतच राहू शकत नाहीत. आणि ही सर्वात मोठी बाब आहे जी या स्पर्धेमध्ये बघायला मिळते. ओव्हरऑल ॲडव्हेंचर बॉईजचं जे योगदान आहे ते खूप मोठं आहे. मोहनदादांचा आशीर्वाद आहेत. आणि षटकारासाठी 500 रुपयाचं ते बक्षीस, प्रत्येक षटकाराला दिलेले ते काही रिवॉर्ड्स आहेत ते सुद्धा खूप मोठे आहेत. आणि असं नाही बघत की तुमची टीम किंवा आमची टीम किंवा कोणती टीम, सगळ्या टीमसाठी ज्यावेळेला मोहनदादा इथं व्यासपीठावरती असतात त्यावेळेला ती बक्षिसं लागली जातात. त्यामुळे खूप चांगली स्पर्धा, म्हणजे जेवढे बोलावे तेवढे कमी आहे, शब्द कमी पडतील या स्पर्धेसाठी. आणि यावर्षी भावेश म्हणत होता की जास्त दिवस यायचे पण जास्त दिवस नाही देता आले, एक दिवस देता आलं. पण थँक्यू सो मच, तितकासा मान सन्मान या ठिकाणी दिला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. हे होते भरत मोरे. अर्थातच आमच्या समेत विजय मामा घरे चषकामध्ये तुम्हाला ते दिसतील. एक मोठी स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांचा गोड आवाज तुम्ही ऐकणार आहात. आता कॉमेंट्री बॉक्समध्ये येत आहेत नामवंत समालोचक. खूपच चांगल्या समालोचनामध्ये योगदान ज्याने दिलंय ते अक्षयजी साटम आणि त्यांच्यासोबत तुषारजी सोनावणे. थँक्यू भरतजी मोरे, खूप खूप धन्यवाद. नक्कीच बघा काही कॉमेंटेटर असतात ज्यांना सर्व दिवस आपण देतो परंतु त्यांना देता येत नाही, आणि काहीकांना सर्व दिवस नसतात तरी काही कॉमेंटेटर ॲडजस्टमेंट करत असतात. तर इथे एक दिवस का होईना या स्पर्धेला दिला आणि भरत मोरे यांचं कौतुक करेन, कारण की इतकी मोठी स्पर्धा आहे आणि प्रत्येक कॉमेंटेटरची इच्छा असते की मला कंटिन्यू ऑफिशियली कॉमेंट्री करायला मिळावी, परंतु भरत मोरे आपल्या कामामध्ये चोख आहेत. पहिला काम नंतर क्रिकेट कॉमेंट्री, म्हणून त्यांचं मी कौतुक करेन. यस संदीप सर, काय म्हणाल एकंदरीत? समालोचन क्षेत्रामध्ये चांगलं योगदान आहे. कुठेही कोणत्याही स्पर्धेमध्ये त्यांना मी कधीच अशी गोष्ट बघितली नाही की त्यांच्याबद्दल मी असं ऐकलं नाही की कुठल्या स्पर्धेला फोन करून गेलेत किंवा त्या स्पर्धेमध्ये त्यांना जिथे त्यांना आमंत्रण नाही त्या स्पर्धेला ते कधीच जात नाही. असं एक व्यक्तिमत्व आहे समालोचन क्षेत्रातील, आणि मोजकीच नावं मिळतील जसा मी उल्लेख केला भरत मोरे सरांचा. वळूया मॅच कडे. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आहे. गेम ऑन. पहिला बॉल ड्राईव्ह केला ऑन साइडला, एक धाव कंप्लीट. दुसरे धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. अभी नाही तो कभी नाही. आणि आज जर पालनापाडा संघाला सुपर 8 मध्ये पोचायचंय ना, तर हा मॅच जिंकावा लागेल. टार्गेट जे आहे 96 धावसंख्येचं ते चेस करावं लागेल. शिवतेज संघ लॉफ्ट केलाय, उंची जास्त आहे आणि लांबी देखील क्लिअर. आउट ऑफ द पार्क, स्टँड अँड डिलिव्हर द ग्रेट मराठा षटकार. बिग ब्लास्ट. थँक्यू. 6 धावेने धावपळक पुढे त्या 8च्या घरात. खऱ्या अर्थाने काहीकांनी ते डायलॉग आज ऐकले नसतील कदाचित. षटकार ज्यावेळी येतो ना आमच्याकडे माईक असतो, वाईट बॉल, नक्कीच तो डायलॉग तुमच्यापर्यंत पोहोचवतील संदीप गावंड सर. येस सर. एक अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 9 वर. हो, इनसाइड आउट करून खेळायचं होतं. स्टंप दाखवले होते आणि चांगला टर्न ऑफ ब्रेक गोलंदाजी. गोलंदाज हसनची विकेट मिळाली. त्रिफळा उद्ध्वस्त होतोय बॅटर विलासचा. गॉन. नायगाव शहरात पालघर जिल्ह्यात चर्चा नावाची आई खरोखर. चंडिका आईचा साऱ्या पोरांच्या हात आई शिरावर. थँक्यू. शाम की चाय और भावेश पुणेकर की राय समय समय पे इस टूर्नामेंट में लेनी चाहिए. आणि बघा मॅनेजमेंट, सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी चहा आणि त्याच्यानंतर इतर गोष्टी सुद्धा आहेत. म्हणजेच भरपूर चर्चा आणि जास्त खर्च म्हणजे ही स्पर्धा. यस, अर्थातच या स्पर्धेची चर्चा सुद्धा भरपूर झाली होती आणि नुकताच पायगाव येथील त्या स्पर्धेमध्ये मालोडी आयोजित त्या स्पर्धेमध्ये या स्पर्धेची चर्चा सुद्धा झाली होती. हसन तयार, नवीन बॅटर आलाय रोहन. सरळ बॅटने खेळून काढलं. मिड ऑफ सत्रामध्ये चेंडू केला.
एक धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 10 धाबा. एक गडीपात 10. 96 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. भरतजी मोरे सर इथून रजा घेत आहेत. चांगलं समालोचन आज आमच्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत त्याने पोहोचवलं. इनसाइड आउट खेळायचं होतं कव्हरच्या वरून. शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेला. दुसरी धाव धोक्याची घंटा वाजू शकेल काय? नाही. 2 धाबा आहेत ते पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धाबा लागल्या जात आहेत ते 12 धाबा. स्कोर मूव्स ऑन 12. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. 5 बॉलची समाप्ती. पुढचा बॉल टाकण्याकरता हसन तयार. पुढे येऊन खेळायचं होतं. टायमिंग प्रॉपर नव्हतं. एक धाव मिळाली. मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एकच धाव. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिलं षटक संपल्यानंतर प्रत्युत्तरादाखल 96 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना जय सेवालाल पालनापाडा टीमने धाव फळकावर धावा जमा केलेल्या आहेत त्या 13 धाबा. अजून जर आपण विचार केला तर 6 षटकं शिल्लक आहेत, म्हणजे 36 चेंडू शिल्लक आहेत. 36 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 83 धावांची आवश्यकता. 36 मध्ये पाहिजे 83. नायगाव शहरात पालघर जिल्ह्यात चर्चा नावाची आई खरोखर. चंडिकाईचा साऱ्या पोरांच्या हात आई शिरावर. थँक्यू. 13 धाबा फळकावरती लगावल्यात. स्ट्राईक एंडला जो बॅटर आहे ना मिस्टर साजनने आज नक्कीच चांगलं कार्य केलंय ऍज अ बॅटर म्हणून. आणि यावेळी पाहिलं, वेट अँड वॉच केलं, चेंडूला भिरकावून दिले सीमारेषीच्या बाहेर. साजनच्या बॅट मधून येतोय द ग्रेट मराठा संस्थापक चषक षटकार. बिग हिट. हॅलो. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 19. पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता. आडव्या बॅटचा वापर केला. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एक धाव मिळाली. दुसऱ्या धाबेकरता बॅटर धावत आहेत. 2 धावा सहजतेने पूर्ण होत आहेत. षटकाराच्या मदतीनं थोडासा दबाव सुद्धा कमी झालाय. धावसंख्या 21. 96 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि मोठे फटके हे खेळावेच लागतील. ब्लॉक हॉल डिलिव्हरी होती आणि इथे मात्र आता 2 धावा. गेटवे ऑफ इंडियाच्या खालूनच बॉल जणू काही गेला. दर्शन होता आणि तिथे त्याचं खराब प्रदर्शन. 2 धावेने धावपळक पुढे येते. टीमची धावसंख्या 23. नो बॉलचा इशारा. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट आणि नो बॉल. म्हणजे या टोटल एक्स्ट्रा 3 धावा येत आहेत. इथून कमबॅक झालाय जय सेवालाल अमान 11 पाल्लापाडा संघाचा. वापसी तर झालंय, कारण धावफळक थोडंसं वाढतोय. धावसंख्या झाली आहे ते 26 धाबा. पुढचा बॉल टाकण्याकरता शिवम तयार. मोठा फटका खेचलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि बंटी याच्याकडून कोणती चूक नाही झाली. गोलंदाज शिवम याला विकेट मिळाली. गॉन. हे प्रेमल स्वभावी गुणाचा आहे चंद्रपडा गावची शान. प्रेमल स्वभावी गुणाचा आहे चंद्रपडा गावची शान. आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान. आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान. भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची. थँक्यू. त्यावेळी या स्पर्धेला सुरुवात झाली. आजचा शेड्यूल पाहिला आणि काहीकांनी सांगितलं की आज हेच 2 संघ दिसतील टॉप 8 मध्ये. एक ऍडव्हेंचर बॉईज निधी स्पोर्ट आणि दुसरा शिवतेज. परंतु पालनापाडा संघाला हलक्यात घेऊ नका. पालनापाडा संघ चांगली खेळी करतोय. कुठेतरी सेट राहावं लागेल. हो, स्लोवर 1 शिवम. वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावेने धाव फलक पुढे येईल. टीमची धावसंख्या 27 धावा. अजून मॅच आहे. विकेट जरूर गेले परंतु धावा येत आहेत. ओ दांडी दांडी आणि दांडी गुल. विकेट डाऊन. भावेश दादा
बॅटरला वाटलं की नो बॉल, परंतु बॅटला जर बॉल ब्रश झाला असता तर नो बॉल मिळाला असता. डायरेक्ट स्टंप उडाला, त्या कारणास्तव इथे दांडी गुल झाले. नशीब खराब हेच म्हणावं लागेल संदीप सर. अगदी बरोबर कारण बरोबर स्टंपच्या लेवलने हा चेंडू येताना दिसलाय. धावसंख्या धावफलकावर आहे ती 27 धाबा. नवीन बॅटर गेला लक्ष्मण चव्हाण. संकट आले, त्या संकटांना जिद्दीने तोंड द्यावं लागेल. विकेटचं पतन इज अनटेकन. विकेट डाऊन. लगातारच्या 3 चेंडूंवर 3 विकेट्स मिळवलेत. एक वाईट अर्थातच पडलाय, परंतु विकेट गेलेली आहे. गॉन. आहे का तो हुकमाचा त्याचा लोकाय अंदाज. घरात यांचा संघ आपण बघतोय आणि मॅच मध्ये करतोय परत. म्हणून शिवतेज यंदा मात्र पाहायला मिळेल. तीही स्पर्धा लवकरच कमिंग सून याच ग्राउंड वरती. भावेश पाटील पॉप्स आलाय बॉलिंग मार्क वरती. पॉप्सला रॉक करायचा असेल तर विकेट डॉट बॉल या विचाराने गोलंदाजी करावी लागेल. स्ट्रेट ड्राईव्ह आणि इथे बड्डे बॉय. आज मात्र बड्डे बॉय कडून कोणतीच चूक होत नाही. आणखीन एक कॅच. रोहित निकमने हा कॅच घेतलाय. विकेट डाऊन. संघ हा एक नंबर चंद्रपाड्याचा ऍडव्हेंचर बॉईज. संघ हा एक नंबर चंद्रपाड्याचा ऍडव्हेंचर बॉईज. संघ हा एक नंबर चंद्रपाड्याचा ऍडव्हेंचर बॉईज. संघ हा थँक्यू. मॅच जिंकल्यानंतर मला वाटतं की मोठा जल्लोष असेल. रोहित निकम यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसा निमित्तानं त्यांना लाख लाख शुभेच्छा असेल. रोहित, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तुम्हाला. इथे संकट आले तर जय सेवालाल पालनापाडा या संघावर एकामागून एक त्यांचे धुरंधर परत आहेत. आत्ताच्या घडीला त्यांचे एकंदरीत 5 फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलेत. हो, डेड बॉलचा इशारा. लगातार व्हॉट बॉल. नवीन बॅटर दत्ता चव्हाण तो सुद्धा बीट होतोय. धावसंख्या आतापर्यंत थांबलेली आहे. धावसंख्या आहे ते 27. मिडॉनच्या दिशेने ड्राईव्ह केलाय दर्शन, ज्याला आम्ही प्रेमाने दर्शन डिसोजा या नावाने ओळखला जातो. आज त्या प्रकारचा फील्डवर्क पाहायला मिळाला नाही. मृणाल यांनी माहिती दिली आमच्यापर्यंत की आज जास्तीत जास्त बॉल सुटण्याचं कारण काय असेल. कदाचित प्रॅक्टिस नसेल. आणखीन एक विकेट जाणार. दर्शन असा कॅच घ्यायचा आहे असं रोहित दाखवतोय. विकेट डाऊन. पडद्यावर पाय देऊ नका. झाडाखाली आणि ज्या माडाखाली जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की भगवा पडदा आपली शान आहे, त्याला पाय लावू नका. थँक्यू. चिंचेच्या झाडाखाली सर्वात मजेदार, सर्वात आनंद क्षण या स्पर्धेला बघण्याचा कुठून आहे तर चिंचेच्या झाडाखाली. गेल्या वर्षी नारळ पडला होता. यंदा बघूया चिंचेच्या झाडाखालून काय पडते. व्हाईट बॉलचा सिग्नल. बॅटरच्या चेहऱ्यावरती स्माईल. अक्षय, तिथली जे प्रेक्षक आहेत ते वर बघायला लागलेत. सध्याच्या घडीला आपण धावफळक बघूया. धावफळकावर धावा आहे ते 31 धावा. आणि स्कोर इज 31. संदीप सर 3:30 वाजता विषारी मंडप एंड झालाय. पहिल्यांदा असं घडलंय. खुर्च्या देखील प्रामाणिकपणे रचल्यात विषारी मंडप मध्ये. आणि एक WWF ची फायटिंग देखील तुम्हाला ग्राउंड मध्ये पाहायला मिळते श्वान पथकाच्या माध्यमातून. क्रिकेट आहे आणि दुसऱ्या गोष्टी देखील पाहायला मिळते. एंटरटेनमेंट जरुरी आहे. सर्वांना आलस आला असेल आज. ज्या पद्धतीने सिंगल डबलचा खेळ राहिलाय. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. मॅच चालू आहे पण तिथून युद्ध संपत नाही आहे. या 2 धावा. या 2 धावेने धावफळक पुढे येते. टीमची धावसंख्या आहे 35 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. घेऊया एक डीजे ब्रेक. हॅलो, थँक्यू. कारण शिवम हा ऑन हॅट्रिक आहे. किती विकेट्स गेले ती चर्चा आपण करूया. पुढचा बॉल विकेट हॅट्रिकवर होता. गोलंदाज ऑन ड्राईव्ह केलाय. 1 धाव मिळाली. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक पुढे येतोय. थ्रो करण्याआधी 2 धाबा होतात पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे जाते आणि धाबा लागल्या जातात त्या 37 धाबा. 37 रन्स जिंकण्याकरता 96 धावांची गरज होती. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू गॅप मध्ये जाईल काय आणि ह्याच बरोबर हा 7वा धक्का लागलाय जय सेवालाल पालनापाडा या संघाला. विकेटचं पतन झालंय. गॉन.
अप्रतिम हे संगीत. जेव्हा जेव्हा ऐकलं तेव्हा तेव्हा ऐकतच राहावं असं हे संगीत. 4 विकेट घेतले शिवम, ज्याला प्रेमाने लड्डू देखील म्हणतात, आणि आज ते लड्डू दिसलेत ऍज अ बॉलर म्हणून. विकेट विकेट आणि विकेटच घेतलेत. फायपर पूर्ण करेल का? शेवटचा विकेट रणजित भाई आलाय मैदानाच्या आत. रणजित बघूया. पुन्हा एकदा सिंपल बॉल रणजितने या फटक्याला खेळून काढले. स्ट्रेट हिट, 2 धावा. असं वाटलं की हा मॅच पालनापाडा संघ खूप घाई केली. मला वाटते फ्लाईट लवकरची आहे पालनापाड्यामध्ये पोहोचण्याकरता. हो, ह्यावेळी एक वेगळा बॉल, वेगळा टर्न. आता शिवम वेगवेगळे पराक्रम करेल. अनेक रेकॉर्ड त्यांनी केलेत असे. जिंकता जिंकता तोंडातला घास हिसकावून घेतलाय, मग समोरचा असो किंवा स्वतःचा संघ. ही खासियत आहे आणि त्याची स्माईल. टोटल बॉल झाल्यात आतापर्यंत 5. आता बॉडी लँग्वेज खूप काही सांगून जाते की इथे हा मॅच अजून काहीतरी बाकी आहे. चौकार शेवटच्या बॉलवरती येत आहेत 4 धावा. फायपर अनकम्प्लीट झालाय शिवम. परंतु संदीप सर, हे जे ग्राउंड तर आपण पाहतो याची देखभाल करायला खास नाईट वॉचमॅनची वेगळी टीम आहे. त्यामध्ये अक्षय माडकर आणि त्यानंतर निलेश परेट. आता ऑन सेटला खेळून काढलं बॅटरने. एकच धाव मिळाली. स्कोर लेग मध्ये शतरक्षक तैनात होता. एकतर्फी हा सामना होताना आपल्याला दिसून होते. पुन्हा एकदा आता पॉप्स गोलंदाजी मार्गावर. इनसाइड आउट चेंडू जातो मिड ऑफ क्षेत्रामध्ये. डीप मिड ऑफ मधून थ्रो करण्याआधी 2 धाव पूर्ण होतील काय? 2 धावांची नोंद होते. धाव संख्या झाली 48. नाईट वॉचमॅन अगोदरच आलेत. सर्वाधिक नाईट गाजवणारा खेळाडू कोण असेल तर विशाल, ज्याला प्रेमाने शक्तिमान म्हटलं जाते. विशाल शक्तिमान आहे. आदिराज लाड आहे. अक्षय माडकर आहे. आणि ती एवन जोडी बघा, नीलू परेट, मामा भांजा एक साथ. अजून एक मोठा फटका येईल का? तर आरामात हा कॅच घेतलाय आणि हा मॅच देखील जिंकलाय. अभिनंदन शिवतेज चंद्रपाडा संघ. आणि आजचा दिवस अप्रतिमरित्या पार पडला. वेळेवरती मॅच सुरू झाला आणि वेळेच्या आतमध्ये मॅच समाप्त झाला. अजून काय पाहिजे एखाद्या स्पर्धेमध्ये? मॅनेजमेंट अप्रतिम. हार्ड लक पालनापाडा संघ. आपण या स्पर्धेत आल्याबद्दल आपला मनापासून आभारी आहोत. सर्व प्रेक्षकांचा खूप खूप धन्यवाद. सकाळपासून आपण या स्पर्धेचा आनंद घेत आहे. उद्याला देखील मोठमोठे संघ आहेत. उद्या यायला विसरू नका 10 वाजता. उद्याचा लॉट तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल लवकरच. आणि कोण आहे या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच? उद्याला 10 वाजता पहिला बॉल पडेल आणि रविवारी सुद्धा 10 वाजता पहिला बॉल पडणार आहे. तर 9:30ला रिपोर्टिंग करायच्या रविवारच्या दिवसात निधी स्पोर्ट आणि शिवतेज सुपर 8चा पहिला मॅच. स्वराज्य स्पोर्ट चंद्रपाडा आणि एकविरा स्पोर्ट वाकीपाडा पहिला मॅच उद्या ठीक 9:30ला यायचंय. 10 वाजता पहिला बॉल पडला जाईल. सिकेम चंद्रपाडा आणि गावदेवी वाकीपाडा असा दुसरा मॅच असेल. उद्या देखील लीग फॉर्मॅट पाहणार आहोत. तर उद्या देखील लवकर या. जास्तीत जास्त ओव्हरचा मॅच पाहणार आहोत. मॅन ऑफ द मॅच कोण आहे? चर्चा आहे का? हसनने देखील रन केलेत आणि त्यानंतर विकेट देखील घेतलाय. शेवटला हसनने जबरदस्त बॅटिंग केली. दर्शनने देखील धावा केल्या 20. शिवमने 4 विकेट घेतलेत आणि शिवमने शिवम की हसन ही चर्चा होती. आणि नो डाऊट अष्टपैलू नेतृत्व, 4 विकेट घेतल्यात म्हणूनच ऑलराऊंडर शिवम आहे मॅन ऑफ द मॅच. हसन देखील मॅच विनरच आहे या मॅच मध्ये. विशाल शक्तिमान, आपली ड्युटी आपण लक्षात ठेवायचे. 7 वाजता प्रशांत म्हात्रे अनेक मॅन ऑफ द
त्यांच्या नावावर आहेत आणि त्यांच्याच शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. एक मॅच विनर कडून दुसऱ्या मॅच विनरला मॅन ऑफ मॅच. लड्डू आओ जल्दी.